व्यापाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसह विविध मागण्या त्यांच्या या ठिकाणी राज्य सरकारकडे प्रलंबित असल्यामुळे आज जळगाव जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती असेल आणि दाना बाजार परिसर या संपूर्णतः व्यापाऱ्यांनी बंद पुकारलेला आहे। आपण त्याच परिसरामध्ये आहोत, कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरामध्ये या ठिकाणी संचालक मंडळ आहे, यांच्या समोर व्यापाऱ्यांनी या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समिती व्यापाऱ्यांनी या ठिकाणी बंद पुकारलेला आहे। नेमकं त्यांच्या या बंद सकाळपासूनच सुरू असतानाच नेमकं संचालक मंडळ बाजार समितीचा आपल्यासोबत आहे। दादा काय सांगाल, एकीकडे ऑनलाईन पद्धतीचा त्यांचा जो GR आहे त्यांनी तो प्रशासनासमोर ठेवलेला आहे, तो ऑनलाईन पद्धत बंद करावी असं त्यांचं एक म्हणणं आहे आणि विविध मागण्यांसाठी त्यांनी आजपासून बंद पुकारलेला आहे। नेमकी बाजार समितीची या ठिकाणी काय भूमिका असणार आहे? महाराष्ट्रातील प्रत्येक बाजार समितीमध्ये असलेल्या सर्व व्यापाऱ्यांनी, त्याचप्रमाणे तालुक्यांमध्ये असलेल्या व्यापाऱ्यांनी आज 5 डिसेंबर रोजी महाराष्ट्रव्यापी हा बंद पुकारलेला आहे। त्यामध्ये जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापाऱ्यांनी त्याला दुजोरा देत या ठिकाणी आज कारभार त्यांचा बंद ठेवलेला आहे। व्यापाऱ्यांच्या ज्या मागण्या आहे त्यामध्ये जी मार्केट कमिटी या ठिकाणी कर वसूल करते, सेसच्या नावाने आम्ही जे उत्पन्न या ठिकाणी मार्केट कमिटीला घेतो ते कमी करावं, ते बंद करावं अशी व्यापाऱ्यांची प्रमुख मागणी आहे। परंतु या ठिकाणी सेसच्या माध्यमातून शेकडा 1 रुपये 5 पैसे हा जो सेस आम्ही या ठिकाणी मार्केट कमिटीच्या उत्पन्नासाठी घेतो त्याच्यामध्ये 5 पैसे शासनाचे आणि 1 रुपया हा मार्केट कमिटीसाठी असतो। परंतु हे जे आहे या 1 रुपयामध्ये खरं तर हे मार्केट कमिटी त्यांचं नियोजन करत असते। या ठिकाणी असलेल्या कर्मचाऱ्यांचा वर्ग याचा सर्वांचा पगार हा 1 रुपयाच्या माध्यमातून होत असतो। त्याचप्रमाणे शेतकरी आणि व्यापारी या लोकांना व्यापार करण्यासाठी ज्या काही सोयी सुविधा मूलभूत गरजा पायाभूत सुविधा या ठिकाणी पुरवणं गरजेचं असतं, ते या 1 रुपयामधनच या ठिकाणी मार्केट कमिटीचे संचालक या ठिकाणी पुरवत असतात। आणि यावर जर का घाला घातला गेला तर मग मात्र मार्केट कमिटी या ठिकाणी चालणं हे खरं म्हटलं तर फार कठीण होऊन जाणार आहे। या मार्केट कमिटीच्या कर्मचाऱ्यांची जी काही पगार आहे ती सर्व या उत्पन्नावर आधारित आहे आणि म्हणून आज अशी या ठिकाणी दुर्दैव असं आहे की एकीकडे 8वं वेतन आयोग महाराष्ट्र शासन लागू करत असताना आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांना 6व्या वेतन आयोग प्रमाणे या ठिकाणी त्यांचा पगार करू शकतोय। मला या निमित्तानं उलट महाराष्ट्र शासनाला हे सांगावंसं आहे की गेल्या 25-30 वर्षांपासून 1 रुपया असलेला हा सेस आता आपण 2 रुपये करावा, जेणेकरून कर्मचाऱ्यांसाठी सुद्धा आम्हाला या ठिकाणी चांगला निर्णय घेता येईल। किंबहुना ही सगळी जी आमची मार्केट कमिटीची ही जी कर्मचारी मंडळी आहे यांना जर का शासन स्तरावर शासनाने शासकीय कर्मचारी म्हणून जर का या ठिकाणी दर्जा देऊन त्यांचे पगार जर का शासनाच्या माध्यमातून केले तर मग हा सेस जरी कमी केला तर त्यामध्ये नियोजन होऊ शकतं। दुसऱ्या गोष्टी ज्या आहेत व्यापाऱ्यांच्या मागण्या की ज्या त्यांच्या प्रलंबित काही मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण करण्यात याव्या। राष्ट्रीय स्तरावरील मार्केट कमिटींचा ज्या काही नियम आहेत ते नियम राज्य कृषी उत्पन्न बाजार समित्यांना सुद्धा त्यांनी लावावे, अशा अनेक त्यांच्या मागण्या आहेत। बाकीच्या बाबतीत सकारात्मक आपली चर्चा होऊ शकते, त्यावर तोडगा निघू शकतो, परंतु व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना व येणाऱ्या सगळ्या विक्रेत्यांना वेठीस न धरता या ठिकाणी समितीमध्ये साधावा। या ठिकाणी शेतकऱ्यांच्या हिताच्या सुद्धा त्यांनी गोष्ट कराव्या, कारण व्यापारी हा वैयक्तिक आहे परंतु कृषी उत्पन्न बाजार समिती ही सहकारी संस्था आहे, त्या माध्यमातून सगळ्यांचंच भलं, सगळ्यांचाच फायदा, जेणेकरून शेतकरी आणि व्यापारी या दोघांचा फायदा होईल या दृष्टिकोनातून मार्केट कमिटी या ठिकाणी काम करते आहे। आणि मला असं वाटतं व्यापाऱ्यांनी हा पुकारलेला संप हा चुकीचा आहे। त्यांच्या मागण्या ज्या आहे त्या मागण्या वस्तुस्थितीला धरून नाहीये, स्वतःचा फायदा करण्यासाठी त्यांनी या मागण्या या ठिकाणी रेटून नेण्याचा प्रयत्न या ठिकाणी ते करीत आहेत। व्यापाऱ्यांच्या मागण्या ज्या आहेत त्या चुकीच्या आहेत, त्याचमुळे हा बंद जो पुकारलेला आहे तो कुठेतरी चुकीचा आहे। असं असताना कृषी उत्पन्न बाजार समितीमधील तब्बल 82 दुकाने या ठिकाणी बंद आहेत। शेतकऱ्यांची या ठिकाणी पिळवणूक होते आहे का? व्यापारी वर्गांचा जो हा बंद आहे एक मोठी धोरण तुम्ही कसं बघता संचालक मंडळ म्हणून? संचालक मंडळ म्हणून आम्ही असं बघतोय की शेतकऱ्यांच्या यामध्ये भरपूर नुकसान आहे। पहिले शेतकरी त्रासलेले आहेत व्यापाऱ्यांच्या याच्यामुळे, किंवा सोयाबीन म्हणा, उडीद, मूग, त्यानंतर मका, या सर्व शेतीमालाला भावच मिळत नाही आणि त्यातल्या त्यात या व्यापाऱ्यांचा असा फायदा ते स्वतः बघताय। या ठिकाणी शेतमालाला भाव मिळत नाहीये मात्र व्यापारी त्याचाच फायदा बघतोय, असं प्रतिक्रिया या ठिकाणी संचालक मंडळाच्या वतीने देण्यात आलेली आहे।
प्रशासकीय अधिकारी देखील या कृषी उत्पन्न बाजार समितीचे आहेत. आता काय सांगाल, व्यापाऱ्यांचा एकमुठी हा जो धोरण आहे त्यांनी आज संपूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये बंद पुकारलेला आहे. दाना बाजार देखील बंद आहे. तुमच्या बाजार समितीमधले तब्बल 82 दुकाने आज त्यांनी बंद ठेवलेले आहे. कसं बघता तुम्ही याकडे? याच्यामध्ये प्रामुख्याने यावर्षी दुर्दैवाने उडीद, मूग, सोयाबीन या पिकावर शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान झालेलं आहे. त्यांना उत्पन्न सुद्धा कमी आलं आणि भाव सुद्धा कमी मिळत आहे. शासनाने आता लवकरच हमीभाव केंद्र चालू करण्याचे प्रयत्न करत आहे. आणि प्रथम मी असं म्हणतो की शासनाला जर 5 पैशाने मार्केट फी 1 रुपया 5 पैशामधून 5 पैसे मिळत आहे, तर शासनाने या लोकांना वास्तविक हे द्यायला नको, परवानगी द्यायला नको पाहिजे. कारण 1 रुपयामध्ये बाजार समिती शेतकऱ्यांच्या सुविधा व व्यापाऱ्यांच्या सुविधा देत असते. त्याच्या आणि कर्मचाऱ्यांचे पगार सुद्धा करत असते. उलट 1 रुपयामध्ये शासकीय आपलं बाजार समित्यांचं भागत नसल्यामुळे आमचे पंकज भाऊ महाजनांनी जी मागणी केली बाजार फी 2 रुपये करावी, ही मला वाटतं योग्य आहे. आपण बघतो ते ह्या होत्या प्रतिक्रिया की ज्या पद्धतीने 1 रुपया जो या ठिकाणी व्यापारी वर्ग या कृषी उत्पन्न बाजार समिती देत आहे, उलट तो 2 रुपये या ठिकाणी करण्यात यावा असं संचालकाचं म्हणणं आहे. मात्र हा 1 रुपया ज्या पद्धतीने कृषी उत्पन्न बाजार समिती व्यापाऱ्यांकडनं मागणी करते तो बंद करावा, यासाठी आज दाना बाजार असेल किंवा कृषी उत्पन्न बाजार समितीतील तब्बल 82 दुकानं या ठिकाणी बंद ठेवण्याचा व्यापाऱ्यांचा हा जो निर्णय आहे हा कुठेतरी चुकीचा आहे असं देखील मत या ठिकाणच्या संचालक वर्गाने या ठिकाणी केलेलं आहे. कारण की या ठिकाणी 1 दिवसाच्या बंदमुळे कोट्यवधी रुपयाचं नुकसान आणि दुसरीकडे एकीकडे शेतमालाला भाव नाही, त्याचमुळे या ठिकाणी बंद असलेल्या या व्यापाऱ्यांच्या बंदमुळे शेतकऱ्यांचंही मोठं नुकसान या ठिकाणी होतंय. त्याचमुळे तात्काळ शेतकऱ्यांनी हा संप मागे घ्यावा असं जो मत या ठिकाणच्या व्यापाऱ्या संचालक मंडळाने न्यूज 18 लोकमतशी बोलताना व्यक्त केलेलं आहे. नितीन नांदुरकर, न्यूज 18 लोकमत, जळगाव.